नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील आज आपण 7वं प्रकरण बघणार आहोत. प्रकरण क्रमांक 7, भिंगे व त्यांचे उपयोग. विद्यार्थी मित्र हो, आरसा आणि भिंग यांच्याबद्दल असणाऱ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण इयत्ता 8वी आणि इयत्ता 9वी मध्ये आपण त्या पाहिलेल्या आहेत. या प्रकरणामध्ये आपण भिंग आणि भिंगासंबंधी असणाऱ्या सगळ्या संकल्पनांचा अभ्यास करणार आहे. या प्रकरणामध्ये एकूण 6 मुद्दे आपण अभ्यासणार आहेत. ते मुद्दे असे आहेत: भिंग म्हणजे काय, ते कसं तयार होतं, अपवर्तित किरणांचं रेखन की ज्यामध्ये आपल्याला अंतर्गोल आरसा, अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग आणि त्यासंबंधी असणाऱ्या मिळणाऱ्या प्रतिमा, त्यानंतर कार्टेशियन चिन्ह संकेत, मानवी डोळा आणि भिंगाचं कार्य, दृष्टीदोष आणि उपाय, आणि शेवटी भिंगाचे उपयोग, असे 6 मुद्दे आपण अभ्यासणार आहेत. त्या अगोदर आपल्याला प्रकरणाच्या सुरुवातीला एक कृती दिलेली आहे, थोडे आठवा, की ज्या कृतीमध्ये आपल्याला गोलीय आरशासंबंधित काही संज्ञा की ज्या आपण 9वीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेल्या आहेत त्याचा थोडासा उजाळा करायचा आहे. त्यापैकी पहिला प्रश्न त्यातला आहे: ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य नाभी या गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा खालील आकृती क्रमांक 7.1 मध्ये लिहा. आता या संकल्पनांचं थोडंसं आपण चर्चा करू आणि तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये पेन्सिलच्या साहाय्यानं त्या आकृतीमध्ये नावं तुम्ही देऊ शकता. एक एक करून आकृती बघूया. आकृती 7.1 एक गोलीय आरसा दिलेला आहे आणि त्या गोलीय आरशामध्ये आपल्याला या संकल्पना लिहायच्या आहेत, त्यांची नावं लिहायची आहेत. पहिली संकल्पना आहे ध्रुव, आरशाचा ध्रुव. आरशाचा ध्रुव म्हणजे काय, तर आरशाच्या पृष्ठभागाच्या मध्यबिंदूला त्या आरशाचा ध्रुव असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी आरशात आपण त्याला कुठलंही नाव देऊ शकतो. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे वक्रता केंद्र. वक्रता केंद्र म्हणजे काय, तर आरसा हा पोकळ गोल असतो, त्या पोकळ गोलाचा एक भाग आहे, एक तुकडा आहे. तर आरसा ज्या पोकळ गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र असं म्हणतात. तिसरी संज्ञा आहे ती म्हणजे वक्रता त्रिज्या. वक्रता त्रिज्या म्हणजे आरसा ज्या पोकळ गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या त्रिज्येला त्या आरशाची वक्रता त्रिज्या असे म्हणतात. पुढची संकल्पना आहे ती म्हणजे मुख्य नाभी, गोलीय आरशाची मुख्य नाभी. मग गोलीय आरसे 2 प्रकारचे असतात असं आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे, अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरसा. त्यापैकी अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणजे काय ते बघू. अंतर्गोल आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण आरशावर पडल्यानंतर त्यांचं परावर्तन होतं आणि परावर्तनानंतर मुख्य अक्षावरील ज्या बिंदूत ते एकत्र येतात त्या बिंदूला अंतर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. आता बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी म्हणजे काय ते बघूया. बहिर्गोल
आरशाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे आपाती किरण आरशावर पडल्यानंतर त्यांचं परावर्तन होतं आणि परावर्तनानंतर आरशामागील ज्या बिंदूतून गेल्यासारखे दिसतात असा भास होतो त्या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असे म्हणतात. ह्या आरशासंबंधीच्या संज्ञा झाल्या. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे आंतरगोल व बहिर्गोल आरशाची निर्मिती कशी होते, कसा तयार होतो हा आरसा. आंतरगोल आरसा किंवा कोणताही गोलीय आरसा मगाशी सांगितल्याप्रमाणे तो एका काचेच्या पोकळ गोलाचा भाग असतो. या पोकळ गोलाचा जो भाग आहे त्याचा आतला किंवा बाहेरचा पृष्ठभाग हा चकचकीत पदार्थाचा लेप किंवा थर त्याच्यावरती दिला जातो. जर आतल्या भागावरून प्रकाश किरणांचं परावर्तन झालं तर त्याला म्हणतात आंतरगोल आरसा आणि जर बाहेरील पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन झालं तर त्याला म्हणतात बहिर्गोल आरसा. आता आंतरगोल आणि बहिर्गोल आरसा म्हणजे काय, सपाट आरसा म्हणजे काय, या संकल्पना आपल्याला माहिती असतील तर आपण पुढे जाणार आहे. यावर्षी आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे भिंग किंवा ज्याला आपण लेन्स म्हणतो. हे लेन्स किंवा जे भिंग आहेत ते आपण रोजच्या व्यवहारात सुद्धा वापरतो. बऱ्याच ठिकाणी आपण ते बघतो. मग कुठं कुठं बघतो हे, तर वृद्ध माणसं, म्हातारी माणसं हे वाचण्यासाठी किंवा इतर लहान वस्तू बघण्यासाठी आपण भिंग वापरताना बघतो. औषध दुकानामध्ये लहान लहान अक्षर असतात औषधाच्या पाकिटांवर आणि ते बघण्यासाठी औषधाच्या दुकानात सुद्धा आपला या भिंगाचा वापर होताना दिसतोय. त्याचबरोबर आपलं जे घराचं मुख्य प्रवेशद्वार असतं त्या प्रवेशद्वारावरती, त्या दारावरती, दरवाजावरती आपल्याला एक नेत्रगोल बसवलेला दिसतोय की जेणेकरून बाहेरून किंवा आतून बाहेर आलेली व्यक्ती कोण आहे हे बघण्यासाठी घराच्या प्रवेशद्वाराला सुद्धा नेत्रगोल असतो. तोही एक प्रकारचा भिंगच आहे. त्याचबरोबर घड्याळ दुरुस्त करणारे जे कारागीर असतात ते डोळ्याला असा नेत्रगोल लावतात, भिंग लावतात आणि आपलं काम, लहान लहान वस्तू, घड्याळातील पार्ट अतिशय लहान असतात ते बघण्यासाठी ते या भिंगाचा वापर करतात. याशिवाय तुम्ही लहानपणी बाजारात किंवा यात्रेमध्ये भिंग मिळतं आणि ते भिंग असं उन्हात धरून त्याच्या खाली कागद ठेवला तर तो पेटताना पाहिला असेल. अशा पद्धतीनं भिंगाचा वापर रोजच्या व्यवहारात आपण करतो. काही मुलांना किंवा काही व्यक्तींना चष्मा असतो. चष्म्याला सुद्धा भिंगच असतात. त्याचबरोबर दुर्बिणी सुद्धा, या दुर्बिणी तयार करताना दुर्बिणीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे भिंग वापरले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्बिणी आपण 9वीमध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर भिंग हे भिंग कसं असतं, तर या भिंगाला 2 पृष्ठभाग असतात आणि ते दोन्ही पृष्ठभाग पारदर्शक असे असतात, पारदर्शक माध्यमाचे असतात. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय आणि बाहेरच्या बाजूनं फुगीर असतात त्या भिंगाला म्हणतात द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग. दोन्ही पृष्ठभाग फुगीर, बाहेरच्या बाजूनं फुगीर असे असतील तर त्याला द्विबहिर्वक्र भिंग असं म्हणतात. हे जे भिंग असतं द्विबहिर्वक्र, हे भिंग मध्यभागी जाड असतं
आणि दोन्ही कडांना ते पातळ असतं. आणि दुसरा प्रकार जो आहे भिंगाचा तो म्हणजे आंतरगोल भिंग. ते कसं असतं? ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूनं गोली असतात, दोन्ही पृष्ठभाग जे आहेत ते आतल्या बाजूनं गोली आहेत, त्यांना म्हणतात द्विअंतर्वक्र भिंग किंवा त्याला दुहेरी अंतर्गोल भिंग म्हणतात. याचं असं असतं की याचा जो मध्यभाग आहे भिंगाचा तो पातळ असतो आणि कडा त्याच्या जाड असतात, बहिर्गोल भिंगाच्या अगदी विरुद्ध. काही भिंगाचे प्रकार या ठिकाणी आकृती 7.2 मध्ये दाखवलेले दिसतात. आपण इथं बघू शकतो ही आकृती. तर या आकृतीमध्ये प्रकार बघा दिसत आहेत आपल्याला. पहिला भिंग दिसतोय तो द्विबहिर्वक्र, दुसरा आहे तो समतली बहिर्वक्र. द्विबहिर्वक्रमध्ये आपल्याला काय दिसतंय? दोन्ही पृष्ठभाग गोलीय आहेत, बाहेरच्या बाजूने फुगीर आहेत. समतली बहिर्वक्र जे आहे त्याचा एक पृष्ठभाग फुगीर आहे, एक सपाट आहे. आणि तिसरा आहे बहिर्वक्री, तो आंतरवक्री बहिर्वक्र आहे. याचा एक पृष्ठभाग फुगीर आणि एक आतल्या बाजूनं म्हणजे तो बाहेरच्या बाजूने फुगीर असत नाही, आंतरवक्र आहे, आतल्या बाजूने वाकलेला आहे. तिसरा झाला. चौथा बघा, द्विअंतर्वक्री भिंग आकृतीमध्ये दिसतोय. कडा जाड आणि मध्यभागी पातळ असतो. समतली अंतर्वक्र जो दिसतोय त्याचा एक पृष्ठभाग जो आहे तो आतल्या बाजूने वक्र आहे आणि एक पृष्ठभाग हा सपाट आहे. आणि बहिर्वक्री अंतर्वक्र हा एक तिसरा प्रकार आहे अंतर्वक्राचा. त्याच्यामध्ये एक पृष्ठभाग अंतर्वक्र आणि एक पृष्ठभाग बहिर्वक्र, अशा पद्धतीनं हे भिंगांचे काही प्रकार आपल्याला दिसतात. भिंगातून जाताना प्रकाश किरणांचं 2 वेळा अपवर्तन होतं. कारण भिंगाला 2 पृष्ठभाग असतात. पहिल्यांदा भिंगाच्या आतमध्ये प्रकाश किरण प्रवेश करताना आणि दुसऱ्यांदा भिंगातून बाहेर पडताना असं प्रकाश किरणांचं अपवर्तन 2 वेळा होतं. त्यामुळं जे प्रकाश किरण भिंगातून आरपार जातात त्यांच्यामध्ये किरणांची दिशा ही बदलते. बहुतेक भिंगांना 2 गोलीय पृष्ठभाग असतात. काही आंतरवक्री आणि समतली सोडले तर 2 पृष्ठभाग हे गोलीय असतात. एक तरी पृष्ठभाग हा गोलीय प्रत्येक भिंगाला असतोच. त्यामुळं प्रकाश किरण हे भिंगातून जाताना आपला मार्ग बदलतात. अपवर्तन त्या ठिकाणी 2 वेळा झाल्याचं आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर खाली एक आकृती दिसते, आकृती 7.3, बहिर्गोल आणि अंतर्गोल भिंगाचे काटछेद. भिंगाचा काटछेद घेतला तर तो कसा दिसतो? तर या ठिकाणी आपल्याला त्याच्या आकृत्या दिसत आहेत. आकृती अ आणि आकृती ब. आकृती अ मध्ये आहे जो रंगवलेला भाग आहे, छायांकित केलेला भाग आहे, तो आहे बहिर्गोल भिंग. आणि आकृती ब मध्ये आपल्याला दिसतोय छायांकित केलेला भाग, तो आहे अंतर्गोल भिंग. आकृती 7.3 अ आणि 7.3 ब मध्ये अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगाचे काटछेद आपल्याला दाखवलेले आहेत. यात पृष्ठभाग 1 जो आहे हा S1 या गोलाचा आणि पृष्ठभाग 2 हा S2 गोलाचा आहे. मग S1 आणि S2 आपल्याला आकृतीमध्ये दिसते बघा. भिंग सुद्धा आपण जर बघितलं तर भिंग सुद्धा एका गोलाचा एक पृष्ठभाग त्याचा भाग आहे आणि दुसऱ्या गोलाचा एक पृष्ठभाग भाग आहे.
म्हणजे एकूण 2 गोलांचे 2 वर्तुळांचे एक तुकडा एकमेकांना जोडलेला आहे, अशा पद्धतीनं हे काटछेदामध्ये आपल्याला दिसतं. अंतर्गोल आणि बहिर्गोल या दोन्हीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं ते दिसते. आता आपण बघणार आहे या भिंगासंबंधी असणाऱ्या संकल्पना. ज्या पद्धतीनं अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशाच्या संदर्भात आपण ज्या संकल्पना बघितल्या, अगदी त्याच पद्धतीनं भिंगासंदर्भात असणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा अभ्यास आता आपण करूया. पहिली संज्ञा आहे भिंगासंदर्भात असणारी, ती म्हणजे वक्रता केंद्र, ज्याला सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणतात आणि ते सी या अक्षरानं दर्शवली जाते. वक्रता केंद्र म्हणजे काय? तर भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा आहे त्या गोलाच्या केंद्राला वक्रता केंद्र असं म्हणतात. भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, मग S1 आणि S2 आकृतीमध्ये आत्ताच आपण बघितलं, त्या गोलाचं केंद्रक म्हणजे भिंगाच्या त्या पृष्ठभागाचं आपल्याला काय म्हणावं लागेल? वक्रता केंद्र. मग बहिर्गोल असो किंवा अंतर्गोल भिंग असो, त्याला 2 पृष्ठभाग असतात. मग प्रत्येक भिंगाला 2 वक्रता केंद्र असतात. एकाला C1 आणि दुसऱ्याला C2 असं म्हटलं जाते. वक्रता केंद्र म्हणजे आरशाप्रमाणेच, जसं आरशाला आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला त्या आरशाचं वक्रता केंद्र म्हणतात, अगदी तसं भिंगाचं वक्रता केंद्र म्हणजे भिंग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला त्या भिंगाचं वक्रता केंद्र असं म्हणतात. सी या अक्षराने ते दर्शवतात. आपण आकृतीमध्ये या ठिकाणी अंतर्गोल आणि बहिर्गोल भिंगाचं C1 आणि C2 ही 2 वक्रता केंद्र अंतर्गोल आणि बहिर्गोल दोन्हीमध्ये या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे वक्रता त्रिज्या, रॅडियस ऑफ कर्वेचर. हे R या इंग्रजी अक्षरानं हे दर्शवलं जातं. वक्रता त्रिज्या म्हणजे काय? तर अगदी वक्रता केंद्राप्रमाणे आरशाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग असतो, की या ठिकाणी आता 2 पृष्ठभाग आहेत म्हटल्यानंतर भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या असं म्हणतात. मग भिंगाला 2 पृष्ठभाग असतात, त्यामुळं एक R1 आणि दुसरी R2. तिसरी संकल्पना आहे, आता ही संकल्पना बघण्या अगोदर वक्रता त्रिज्या आपण आकृतीमध्ये बघूया. R1 आणि R2. पहिल्या अ आकृतीमध्ये आपल्याला R1 दिसते, R2 दिसते. ब आकृतीमध्ये सुद्धा R1 आणि R2 ह्या 2 काय आहेत? त्याच्या वक्रता त्रिज्या. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ॲक्सिस. आरशाप्रमाणेच भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रामधून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष. जसं दोन्ही वक्रता केंद्र या ठिकाणी C1 आणि C2 आपण बघतोय, दोन्ही आकृत्यामध्ये बघा C1 आणि C2 आहे, तर त्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष किंवा त्याला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणतात. चौथी आहे ती म्हणजे प्रकाशीय केंद्र, ऑप्टिकल सेंटर. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचं प्रकाशीय केंद्र असं म्हणतात, की जे O या अक्षरातून दर्शवतात. मग आता वरील आकृतीमध्ये आत्ताच आपण बघितलं की प्रकाशीय केंद्र जे आहे किंवा ज्याला प्रकाशीय मध्य सुद्धा म्हणतात, तर ते प्रकाशीय केंद्र O यातून जाणारे P1Q1 आणि P2Q2 असे 2 किरण हे जातात. या ठिकाणी आकृतीमध्ये परत एकदा
ही जी आकृती आहे ही या वरील आकृतीमध्ये, या बाजूच्या आकृतीमध्ये भिंगाचे जे प्रकाशीय केंद्र आहेत ते या आकृतीमध्ये दाखवलेत बघा. P1Q1, P2Q2 आणि P3Q3 अशी 3 प्रकाश किरणं हे प्रकाशीय केंद्रातून जातात हे आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर मुख्य नाभी. भिंगाची मुख्य नाभी ज्याला प्रिन्सिपल फोकस म्हणतात ही F या इंग्रजी अक्षराने दाखवतात. आता भिंगाचे प्रकार 2 म्हटल्यानंतर प्रत्येकाची मुख्य नाभी ही वेगळी असणार, म्हणजे एकच असत नाही. पहिल्यांदा बघूया बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी. बहिर्गोल भिंगामध्ये जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूमध्ये अभिसारित होतात, म्हणजेच एकत्र येतात. त्या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. मग एका पृष्ठभागावरून समजा आपण आता ती आकृती आपण या ठिकाणी आहे बघा. आकृती बघा 7.5 भिंगाची नाभी. निळ्या रंगाचे जे अपाती किरण आहेत ते भिंगाच्या F1 या पृष्ठभागावरती एका पृष्ठभागावरती पडलेले आहेत आणि अपवर्तनानंतर ते अपवर्तित किरण ज्या बिंदूमध्ये एकत्र झालेले दिसत आहेत दुसऱ्या बाजूला, तो जो बिंदू आहे तो बहिर्गोल आरशाची एक मुख्य नाभी झाली ती. असंच दुसऱ्या पृष्ठभागाकडून प्रकाशकिरण जर सोडले तर त्याच्या विरुद्ध बाजूला ते एकत्र येतात म्हणजेच ते अभिसारित होतात आणि त्या बिंदूला बहिर्गोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. मग या ठिकाणी बहिर्गोल आरशावर पडणारे प्रकाशकिरण अपवर्तनानंतर हे अभिसारित होतात, म्हणून या बहिर्गोल भिंगालाच अभिसारी भिंग असं सुद्धा म्हणतात, कॉन्व्हर्जिंग लेन्स. आंतरगोल आरशाची मुख्य नाभी कशी असते तर आंतरगोल आरशावर मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण पडल्यानंतर अपवर्तनामुळं अशा प्रकारे अपसारित होतात की जणू काही ते मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत असं आपल्याला दिसतं. त्या बिंदूला आंतरगोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. F1 आणि F2 अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी आंतरगोल आरसा ब आकृती बघा, त्याच्यामध्ये निळ्या रंगाचे 2 आपाती किरण आंतरगोल भिंगावरती पडलेले आहेत आणि आंतरगोल भिंगावर पडल्यानंतर ते एकत्र न येता ते एकमेकांच्या पासून दूर जातात, म्हणजे अपसारित होतात आणि आरशाच्या त्याच बाजूकडून एका बिंदूतून गेल्यासारखे दिसतात. पाठीमागं डॉटेड लाईननं ते एकत्र आल्यासारखे ज्या ठिकाणी दिसतात तो बिंदू दाखवलाय F1. तर त्या बिंदूला आंतरगोल आरशाची मुख्य नाभी असं म्हणतात. आंतरगोल आरशावर प्रकाशकिरण पडल्यानंतर ते एकत्र न येता अभिसारित न होता ते एकमेकांपासून दूर जातात, त्याला म्हणतात प्रकाशकिरणांचं अपसरण. आणि म्हणून आंतरगोल भिंगालाच अपसारी भिंग असंही म्हटलं जातं. त्यानंतर पुढची संकल्पना आहे ती म्हणजे नाभीय अंतर, फोकल लेंथ. नाभीय अंतर म्हणजे काय? ज्या पद्धतीनं आंतरगोल आरशामध्ये आपण किंवा बहिर्गोल आरशामध्ये आपण बघितलं अगदी त्याच पद्धतीनं मुख्य नाभी आणि प्रकाशीय मध्य, प्रकाशीय केंद्र या दोन्हींच्या मध्ये जे अंतर आहे त्या अंतराला त्या भिंगाचं नाभीय अंतर असे म्हणतात. त्याची डेफिनेशन, त्याची व्याख्या अशी आहे: भिंगाची मुख्य नाभी आणि प्रकाशीय मध्य यामधील अंतर म्हणजे नाभीय अंतर होय. अशा पद्धतीनं या भिंगासंदर्भात असणाऱ्या संज्ञा
त्याच्यानंतर आपण पुढे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, एक कृती दिलेली आहे, करून पहा. ही तुम्ही सुद्धा घरी करून बघू शकता. या प्रयोगाला लागणारं साहित्य दिलेलं आहे. बहिर्गोल भिंग, पडदा किंवा मोठा कागद चालेल, मीटरपट्टी, भिंग ठेवण्यासाठीचं स्टँड जर असेल तर, किंवा तुम्ही कशावरही तो ठेवू शकता. काय करायचं, त्याची कृती अशी आहे. पडदा स्थिर ठेवून भिंगाच्या साह्यानं दूरवरच्या वस्तू, मग दूरवरची कुठलीही एखादी इमारत असेल, एखादं झाड असेल, एखादा खांब असेल, कुठलीही, यांची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावरती, पडदा मागं पुढं सरकवून आपल्याला ती मिळवायची. पट्टीच्या साह्यानं आता पडदा की ज्याच्यावरती स्वच्छ प्रतिमा मिळाली आहे, पडदा आणि भिंग यांच्यामधील अंतर मोजा. आता भिंगाचा दुसरा पृष्ठभाग पडद्याकडे करा. एका पृष्ठभागाकडनं प्रतिमा मिळवली, आता दुसऱ्या पृष्ठभागाकडनं पुन्हा भिंग मागं पुढं सरकवून दूरवरच्या वस्तूची सुस्पष्ट प्रतिमा पडद्यावरती मिळवा, दोन्ही बाजूनी. आणि पट्टीच्या साह्यानं पडदा आणि भिंग यांच्यामधील अंतर मोजा. पडदा आणि भिंग यांच्यामधलं जे अंतर आपण पट्टीनं मोजलं त्याला काय म्हणायचं, तर ते आहे नाभीय अंतर, की जे स्मॉल एफ या इंग्रजी अक्षरानं, स्मॉल एफ या अक्षरानं ते दर्शवलं जातं. मग या अंतरावरून, म्हणजे नाभी अंतरावरून बहिर्गोल भिंगाच्या वक्रता त्रिज्येबाबत शिक्षकांशी चर्चा करा. दूरवरच्या वस्तूची प्रतिमा भिंगाच्या नाभीच्या जवळपास मिळते. आपण जी प्रतिमा मिळवली ती नाभीच्या जवळपास मिळते, मुख्य नाभीच्या जवळपास मिळते, दोन्ही बाजूनी. म्हणून वरील कृतीत पडदा आणि भिंग यांच्यातील अंतर हे नाभीय अंतर असते हे सिद्ध होतं. आता हीच कृती वरील कृतीत अंतर्गोल भिंग वापरल्यास काय होईल. ज्या पद्धतीनं आपण बहिर्गोल भिंगाच्या बाबतीत हा प्रयोग केला, त्याच ठिकाणी अंतर्गोल भिंग ठेवला आणि असा प्रयोग केला तर काय होईल, तर आपल्याला ती अंतर्गोल भिंग ठेवल्यानंतर दूरवरच्या वस्तूची प्रतिमा ही भिंगाच्या पलीकडे नाही मिळणार आहे, तर ती पडद्याच्या त्याच बाजूला, वस्तूच्या त्याच बाजूला आपल्याला ती मिळताना दिसते. आणि ती मिळणार आहे कुठं, नाभीवर, नाभी F1 वरती मिळणार आहे. ती कशी असणार आहे, तर ती अतिशय लहान असणार आहे, बिंदुरूप असणार आहे, ती सुलटी असणार आहे. बहिर्गोल आरशामध्ये मिळणारी प्रतिमा ही उलटी असते, पण याच्यामध्ये मिळणारी प्रतिमा ही सुलट असणार आहे आणि ती आभासी असणार आहे, म्हणजेच ती पडद्यावर आपल्याला घेता येणार नाही. तुम्ही घरच्या घरी हा प्रयोग करू शकताय जर भिंग तुमच्याकडे असेल तर. अंतर्गोल मिळणार नाही, पण बहिर्गोल भिंग वापरून तुम्ही घरी हा प्रयोग करू शकताय. आपण शाळा सुरू झाल्यानंतर हा प्रयोग प्रयोगशाळेत करणार आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी हा प्रयोग आपल्याला प्रात्यक्षिक म्हणून करायचा आहे आणि तुम्हाला करायसाठी मी तो प्रयोग देणार आहे. तर पहिला मुद्दा या ठिकाणी संपतोय, भिंग आणि भिंगासंदर्भात असणाऱ्या संकल्पना. याच्यामध्ये आपण ज्या संकल्पना पाहिल्या त्या संकल्पना पक्क्या करा, कारण या संकल्पना माहिती असल्याशिवाय आपल्याला पुढचा भाग समजणार नाही. ज्या पद्धतीनं गोलीय आरसा आणि आरशा संबंधात असणाऱ्या ज्या संज्ञा संकल्पना आपण बघितल्या, त्याच पद्धतीनं भिंगाच्या बाबतीत सुद्धा अशाच संकल्पना तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा.
वाचून तुमच्या लक्षात आलं नाही तर मला फोन करा आणि तुमच्या शंका सगळ्या दूर केल्या जातील. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या तासाला आपण अपवर्तित किरणांचं रेखन हा मुद्दा पाहणार